आणि बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला, लावून कपाळी माती घे पक्ष तिच्या पाठी, हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती, मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी, शान खुल्या आसमानी, हा रंग चढू दे ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे, हा रंग चढू दे ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या सोबत अर्जुन सॉफ्ट सारथीमध्ये आहेत आकाश पाटील. यांच्या बाबतीत सांगायचं असं की यांचं ग्रॅज्युएशन जे आहे हे BSc ॲग्रिकल्चर धनेश्वरी कृषी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथून झालं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर पहिला अटेम्प्ट त्यांनी ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरचा दिला. नेक्स्ट इयरला जनरल बँकिंग प्लस ॲग्रिकल्चरची तयारी चांगल्या पद्धतीने केली आणि फायनली सिलेक्शन झालं आहे ते म्हणजे ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर पंजाब नॅशनल बँकेमध्ये. पण या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्त्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटेल की स्वतःचं एक इंस्टाग्राम चॅनलचं खूप चांगलं पेज, जवळपास एक 43-44 हजार फॉलोअर्स त्या पेजवरती आहेत. खूप चांगलं कंटेंट ते त्या ठिकाणी टाकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पहिला अटेम्प्ट अनफॉर्च्युनेटली सक्सेसफुल झाला नाही. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मात्र महाराष्ट्रातून नाही तर भारतातून पहिल्या टॉप 10मध्ये ते डेफिनेटली असणार, कारण त्यांचा स्कोअर हा मेन्सचा 40 मार्क एवढा आहे. तेव्हा आज आपण भेटणार आहोत आकाश पाटील यांना. आकाश, तुझं खूप खूप स्वागत. पहिलं तर थोडं तुझ्या बाबतीत माहिती सांग. सर, थँक्यू मला इथं इन्व्हाइट केल्याबद्दल. माझं नाव आकाश गुणवंत पाटील आणि मी राहणार हैबतपूर, तालुका उदगीर, जिल्हा लातूर येथून राहतो सर. ओके, लातूर जिल्ह्यातले? हो सर. आणि माझे वडील शेती करतात. बरं, किती आहे शेती घरी? शेती 6 एकर आहे सर. 6 एकर शेती आहे? हो. अच्छा, ओके. आणि काय काय पिकवतं शेतीमध्ये? आमच्याकडे खरीपमध्ये म्हणलं तर सोयाबीन असतं, मेजर क्रॉप, आणि रबीमध्ये हरभरा, गहू हे असतं सर. अच्छा, बरं. आणि पाण्याची सुविधा आहे काही की नाही? पाणी आहे सर, विहीर आहे आमच्याकडे. विहीर आहे? हा, पावसाळ्यात हिवाळ्यात राहते, उन्हाळ्यामध्ये तेवढं राहत नाही कारण कोरडवाहू शेती आहे समजा, पावसावलंबी शेती आहे आपली. हो. अच्छा. आणि भाऊ बहीण वगैरे कोण कोण आहेत तुमच्या फॅमिलीमध्ये? बहीण आहे सर मला एक. अच्छा. हा. आणि फॅमिलीमध्ये मग तुम्ही जॉईंट फॅमिली आहे की आई वडील, तुम्ही भाऊ बहीण एवढं? नाही, आई वडील आणि बहीण भाऊ. अच्छा, तुम्ही राहता? हा. मग प्राथमिक शिक्षण वगैरे कुठून झालं तुमचं? थोडं शिक्षणाचं बॅकग्राऊंड तुमचं सांगा. प्राथमिक शिक्षण सर गावामध्येच झालं, जिल्हा परिषद शाळेमध्ये 7वी पर्यंत. मग नंतर 8वी ते 10वी साने गुरुजी शाळेमध्ये झालं. आणि मग नंतर 11वी ते 12वी छत्रपती शिवाजी कॉलेज तिथं झालं उदगीरमध्ये. बरं. मग नंतर ॲग्रिकल्चरचं ग्रॅज्युएशन धनेश्वरी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर छत्रपती संभाजीनगर येथून झालं. बरं. ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घ्यावं मुळात हे का बरं वाटलं? म्हणजे कारण की आता प्रत्येकाचे वेगवेगळे कारण असू शकतात. तुमच्या बॅचेस पासून बरेच पोरं असे आहेत की म्हणजे ॲग्रिकल्चरला जेन्युअनली मला करायचं होतं आणि म्हणून मी ॲग्रिकल्चरला, अशा तुमच्या बॅचेस पासून जनरली बऱ्याच गोष्टी चालू झाल्या होत्या. नाही तर आधी काय मेडिकलला नंबर लागला नाही मग ॲग्रिकल्चरला चला, किंवा इंजिनिअरिंग करायचं नाही मग आता पर्याय दुसरा ॲग्रिकल्चरला चला, किंवा कॉम्पिटेटिव्ह करायचं आहे ॲग्रिकल्चरला चला. तर तुझा काय उद्देश होता की बाबा मला ॲग्रिकल्चर का बरं करायचंय नेमकं? सर, जेव्हा मी 11वी 12वीला होतो तेव्हा माझ्याकडे एकतर ठरवलं होतं की बाबा मेडिकलमध्ये जायचं नाहीतर ॲग्रिकल्चर करायचं. पण मेडिकलमध्ये माझं फिजिक्स केमिस्ट्री काही एवढं स्ट्रॉंग नव्हतं, बायोलॉजी येत होतं ठीकठाक. आणि मग नीटला एवढं काही स्कोअर आला नाही. मग घरच्यांना म्हणलं की रिपीट करतो बा, पण मला आतून वाटत होतं की जरी मी रिपीट केलं तरी माझं नाही होणार. मग त्याच्यामुळं म्हणलं की बा ॲग्रिकल्चरच करावं. मग तेव्हा मी ॲग्रिकल्चरलाच ॲडमिशन घेतलं. अच्छा. 4 वर्षाच्या डिग्रीमध्ये खऱ्या अभ्यासाला सुरुवात कधीपासून चालू केली? सर, जेव्हा इथं ॲडमिशन घेऊन आलो तेव्हा मी ॲग्रिकल्चर मला आवडायचं आधीपासूनच, अभ्यास वगैरे करायला. आणि ते ॲग्रिकल्चर घरी पण शेती वगैरे आहे आणि ते अभ्यास करायला इंटरेस्ट पण येत होता.
आणि मग क्लासमध्ये सरांनी क्वेश्चन वगैरे विचारलं की मी आन्सर वगैरे इझिली सांगायचं. मग मित्र म्हणत होते की बा टॉपर आहे तू, टॉपर आहे. मग ते मला पण आतमधून वाटत होतं की यार आपण टॉपर झालो. हा, मग त्याच्यामुळे अजून अभ्यास करायचो मी. हा, आणि मग स्टार्टिंगला मला वाटलं की बा आपण मस्त MSc वगैरे करू, PhD करू, सायंटिस्ट वगैरे बनू. स्टार्टिंगला मला द्यायची होती JRF ची एक्झाम. पण नंतर समजलं की बा आपलं प्रायव्हेट कॉलेज आहे. अच्छा, मग भीती वाटायला लागली. हा, म्हणलं आता काय करावं यार. मग नंतर समजलं की बा MCR ची एक्झाम असते, MCR मधून MSc करावं. अच्छा, मग ते MCRचं केलं. मग नंतर समजलं की बाबा IBPS AFO ची पण एक्झाम असते. MCR ची तयारी कशी स्टार्ट केली होती? सर, जेव्हा MCRचं प्रिपरेशन स्टार्ट केलं होतं तेव्हा मी म्हणजे स्वतःच नोट्स वगैरे बनवायचं. आणि ते फर्स्ट टाइम करत होतं तेव्हा मला समजायचं नाही की मी कुठले पण पॉइंट ऍड करायचे. इरिगेशन करायचं, मधातच काही पण करायचं. हा, ते क्लायमेट कसं राहते. मग म्हणलं साला इतके सारे क्रॉप आहेत, एवढ्या साऱ्या क्रॉपचं कुठं क्लायमेट करत बसा, सॉइल करत बसा. मग तेव्हा मला समजत नव्हतं. मग तेव्हा मी तुमचे क्लास पाहिलं होतं सर, ॲनिमल हजबंड्रीचं. एकच क्लास पाहिलं. मग अरे म्हणलं मजा आहे, म्हणले शिकायला मजा येऊ लागली म्हणलं. हा, मग तेव्हा मी तुम्हाला फोन लावला होता. हा, की सर मला तुमचे क्लास घ्यायचे आहे. आणि मग घेतलं होतं. बरोबर. MCRच्या बॅचला तुम्ही होतात, बरोबर का? मग MCRच्या तयारीचा, थोडा ऍग्रिकल्चरच्या तेव्हाच्या तयारीचा फायदा हा AFO ला झालेला वाटतो का? कारण AFO ला जवळपास 40चा स्कोर आपला आलेला आहे, जे की यावर्षी पेपर अवघड होता. पोरांना स्कोर कम्पॅरेटिव्हली कमी आहे यावर्षी. तुम्हाला 40चा स्कोर आला, हे कुठेतरी MCR फाउंडेशन घेऊन पण चालल्यामुळे. सर, MCRच्या वेळेला माझा एवढा अभ्यास झाला होता की म्हणजे पूर्ण ऍग्रिकल्चरचे एक कन्सेप्ट मी क्लिअर केले होते. आणि रेग्युलर बॅच तर होतीच तुझी? बॅच मध्ये होता. आणि आपले जे कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍग्रिकल्चर आहे त्याला मी बेस समजून माझे हँड रिटन नोट्स बनवलेले होते. आणि अजून बाकीचे जे MCRच्या वेळेला मुलं रीड करतात, परभणी नोट्स, टॉपर नोट्स वगैरे असे पण बुक रीड करून त्याच्यात ते पॉइंट ऍड केले होते. आणि आपले टेलिग्राम सेशन चालूच होते. अगोदर स्टार्टिंगला शुभम सर घेत होते, मग नंतर मी आणि हर्षल घेत होतो. मग जेव्हा टेलिग्राम सेशन आपण घेतो, स्वतः क्वेश्चन क्वेश्चन्स बनवायचे, काढायचे. आणि मग तेव्हा आपल्याला अजून जास्त अभ्यास करावा लागतो ना. हा, मग ते अभ्यास करून मग ते क्वेश्चन वगैरे काढणं. आणि परत माझे इंस्टाग्राम चॅनल ॲग्री सायंटिस्ट, तिथं पण क्वेश्चन्स टाकायचे. हा, जे काही करण्यासाठी आपल्याला स्वतःला कंटेंट डेव्हलपमेंट. आकाश पाटील हे सारथीचाही एक खूप चांगला पार्ट आहेत. टेलिग्राम सेशन्स असोत किंवा इन्स्टा पेजवर असो, ते ही माहिती टाकताना सोबत खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा अभ्यास झालेला आहे. आपल्या अजून एक दुसऱ्या स्टुडंट होत्या, वैष्णवी घुले, त्या सुद्धा टेलिग्राम क्विज काढत स्वतःचा खर्च स्वतः भागवत त्यांनी केला. आणि त्यांचं सुद्धा पंजाब नॅशनल बँकेमध्ये फायनल सिलेक्शन झालेलं आहे. तर ऑलमोस्ट मला वाटतं टीमपैकी असणारे प्रत्येक जे लोक आहेत यांचं सिलेक्शन हे या पद्धतीनं होत गेलं. तर तुम्हाला त्या गोष्टीचा डेफिनेटली कुठेतरी फायदा सुद्धा झाला असेल. हो सर. आणि सर, मला एक गोष्ट सांगायचं राहिलं की जेव्हा MCRचा अभ्यास करताना ग्रुप म्हणजे आपल्या मित्रासोबत ग्रुप डिस्कशन वगैरे करणं पण इम्पॉर्टंट असतं. आणि ते मी ग्रुप डिस्कशन केलं होतं माझ्या मैत्रिणीसोबत. तिचं नाव आहे प्राजक्ता. आणि आम्ही दोघांनी खूप चांगला अभ्यास केला होता. तिचा पण 10वा रँक आला होता, माझा 11वा रँक आला होता त्या टाइमला MCRच्या वेळेला. हा, ग्रुप डिस्कशन पण इम्पॉर्टंट आहे सर याच्यामध्ये. पॉज करता काय? पॉज कर 2 मिनिटं. स्टॉप. हा, डिस्कशनच्या बाबतीत तुम्ही काहीतरी सांगत होतात की डिस्कशनच्या बाबतीत पण तुम्ही करत होतात म्हणून. हा सर, MCRच्या टाइमला ना की कसं व्हायचं की बा आपण एवढं मोठं सिलेबस होतं पहिलं. बरोबर. आणि मग ते रीड करा, लक्षात ठेवा, ते अवघड जाते थोडं. मग मी काय करायचो, मी आणि माझी मैत्रीण होती प्राजक्ता, ती आता जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंगला आहे MSc ला अकोल्याला. हा, आम्ही दोघं करत होतो ग्रुप डिस्कशन. हा, आम्ही कसं एक टॉपिक ठरवायचं, अभ्यास करायचा, ग्रुप डिस्कशन करायचं, क्वेश्चन वगैरे सॉल्व्ह करायचं. आपलं जे टेलिग्राम चॅनल होतं ना त्याच्यावर टाकत होते शुभम सर प्रत्येक सब्जेक्टचे. हा, इच आणि एव्हरी क्वेश्चन टाकत होते. आम्ही ते सोबत सॉल्व्ह केले होते. आणि मग ते सॉल्व्ह करून टेलिग्राम सेशन्सचा खरंच फायदा होतो का? हो सर. आता रिव्हिजन करायला वगैरे. हा, रिव्हिजनसाठी होतो. आणि तुम्ही जे क्वेश्चन सॉल्व्ह करता ना सर, एक क्वेश्चन, की मग ते आपल्या डोक्यामध्ये फिट होतं.
आणि जे क्वेश्चन सॉल्व्ह करताना जे सिली मिस्टेक तिथं होतात ते तुम्ही जर अनालिसिस करून जर थोडं हे वगैरे केलं, मॉक टेस्ट वगैरे देऊन थोडं जे रिड्यूस केलं ना, तर मेन एक्झाममध्ये सिली मिस्टेक होत नाही. बरोबर. आणि माझं MCRच्या पेपरमध्ये पण एक पण सिली मिस्टेक झाली नव्हती आणि A4च्या पेपरमध्ये पण MCRला आपला स्कोर किती आला होता किंवा काय रँक किंवा कुठे MSCला कुठे ऍडमिशन भेटली होती? सर MCRला मला 156 मार्क होते आणि ऑल महाराष्ट्रामध्ये 11वा रँक होता. 11वा रँक होता. हा, आणि मला अकोल्यालाच घ्यायचं होतं ऍडमिशन आणि ॲग्रोनॉमीला भेटलं होतं अकोल्याला. ॲग्रोनॉमीला सध्या करतो आपण. मग हे सोबत सोबत बँकिंग करण्याचं कुठून डोक्यात आलं? किंवा आता MSCला तर नंबर लागला होता, सायंटिस्ट व्हायचं होतं आपल्याला, म्हणजे वर चॅनलचं नावही तसंच ठेवलं होतं, ऍग्रिकल्चर मधला सायंटिस्ट म्हणून, बरोबर आहे का? पण मग आता हे कसं डोक्यात आलं मध्येच की बाबा नाही, मला आता हे सगळं बाजूला सोडायचं आणि थोडं बँकिंग कडे वळायचंय? हे कसं काय डोक्यात आलं? सर मला नंतर समजलं की A4 सारखी एक्झाम राहते, रेग्युलर वॅकन्सीज वगैरे येतात. मला हे जॉबच्या म्हणजे मी ICAR JRF यासाठी देत होतो की नंतर ते JRF ची स्कॉलरशिप भेटते आणि हे पण होतं एज्युकेशन, त्या पैशावरती इकडे आपलं धकून जातं. मग ते MCR ला काही मिळत नाही. म्हणलं यार मग हे जॉबची प्रिपरेशन करावं. मग A4 बद्दल तेव्हा समजलं, मग तेव्हा A4 ची प्रिपरेशन स्टार्ट केली तेव्हापासून. या वर्षीचं प्री थोडीशी अवघड गेली होती पोरांना, मग त्याची तयारी कशी केली होती? कारण पहिल्या अटेम्प्ट मध्ये फायनल सिलेक्शन झालं होतं आपलं, आणि मग पहिल्या अटेम्प्ट मध्ये सिलेक्शन झाले त्यावेळेस काय वाटलं होतं की आता करायचं नाही करायचं? कारण बऱ्याच वेळा मुलांचं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये निघत नाही, नाराज होतात. मग काही मुलांचा निघतो सुद्धा, काही मुलांचा अनफॉर्च्युनेटली निघत नाही. मला आठवतं की तुझा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये निघाला नव्हता, तुम्हाला फोन केला होता त्यावेळेस की बस सर आता पुढे काय करू मी नेमकं. तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये ज्यावेळेस निघाला नाही, मग त्यावेळेस ही कन्सिस्टन्सी आपण पुढे ठेवायची, हे कसं काय आलं डोक्यात? सर जेव्हा पहिल्यांदा प्रीचा रिझल्ट आला फर्स्ट अटेम्प्टचा, तेव्हा माझं इंग्लिशमध्ये राहिलं होतं 2 मार्कानं. आणि तेव्हा कसं मी अगोदरचे हे पाहिले होते कट ऑफ, अरे प्रीचं काय नाही 17चा 18चा कट ऑफ लागतो, जुन्या कट ऑफ वरून ठरवलं. म्हणलं की यावेळेस लागून किती लागेल, 25-30 जास्तीत जास्त. आणि मग त्यावेळेसचा पण कट ऑफ थोडा हाय गेला. आणि मी प्रीची प्रॅक्टिस मोबाईलवरून केली होती सर, म्हणजे मॉक वगैरे कुठले जरी दिले गाईडली वगैरे मोबाईलवरून दिलं होतं. आणि मग तेव्हा ते फर्स्ट टाइम मी लॅपटॉपवर दिलं होतं, आणि मग तेव्हा मला काही ते समजलं काय करावं. खाली इथं मोबाईल मध्ये बाजूला पाहून माणूस लिहितो, ते स्क्रीनला इकडे मोबाईलवर पाहून टाइम कमी लागतो. मोबाईल मध्ये माझं इझिली सॉल्व्ह होतं, स्कोअर पण चांगले होते, मोठ्या स्क्रीनवर होत नव्हता. मग काय केलं पुढे? आणि मग तिथं थोडं फिस केलं, आणि त्याच्यामुळे प्रीचं माझं हे गेलं रिझल्ट. आणि ते माझं म्हणजे तेव्हा मी पहिल्यांदा फेल झालो होतो सर, म्हणजे कोणत्या एक्झाम मध्ये आजपर्यंत कधी फेलच नव्हतं झालं. म्हणजे कोणती पण एक्झाम दिली की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कोणत्या री अटेम्प्टचा ट्राय नाही केलं. आणि मग फार वाईट वाटलं असेल त्यावेळेस तर. म्हणजे ते काय करावं काय नाही समजत नव्हतं. मग तेव्हा ठरवलं की बा यार काय MSc करून पण काय असं काय फायदा नाही, कुठं प्रायव्हेट मध्ये जॉब वगैरे करावं असं विचार चालू होता. मग तेव्हा काही समजत नव्हतं. तेव्हा जे माझे मित्र वगैरे होते, ज्यांचं निघलं वगैरे नव्हतं, ते गावाकडे गेले होते रिलॅक्स वगैरे व्हावं म्हणून. मग मी गावाकडे पण नव्हते गेलो, तसंच चालू होतं. तेव्हा तुमचा सर कॉल आला होता नंतर की बॅच मध्ये ऍड करतो, आता रेग्युलर लेक्चर वगैरे कर, जनरल बँकिंगच्याच लेवलचं कर. आणि तेव्हा माझ्या डोक्यात चालू होतं की आता कुठं परत करत बसा, अजून कुठे 1 वर्ष द्या त्याला, कुठं प्रायव्हेट मध्येच करत बसा. मग ते माझी परिस्थिती होती, आणि समोरून तुमचा कॉल येता, अरे यार सर काय सांगत आहेत म्हणलं, बरं ठीक आहे म्हणून सरला म्हणलं. मग नंतर हळूहळू माझी मैत्रीण पण होती सोबत, प्राजक्ता, आम्ही दोघं पण करत होतो सोबत AFOचं. मग तिने सांगितलं की चल चुपचाप अभ्यास कर, इकडे तिकडे फिरू नको वगैरे. मग आम्ही लायब्ररी वगैरे केली जॉईन. मग तिथं आम्ही सोबत अभ्यास केला प्रीचं, पझल वगैरे सोबत सॉल्व्ह करायचं, क्वांटचं DI वगैरे सोबत सॉल्व्ह करायचं, सोबत अभ्यास पण होत होता आणि मजा पण येत होती सर. आणि मग यावेळेस असं ठरवलं, आणि जेव्हा AFOच्या वॅकन्सीज निघल्या होत्या तेव्हा 346 होत्या, जागा कमी आल्या होत्या. मग बरेच मुलं म्हणत निगेटिव्ह झाले होते की जागा कमी येतात, किती लागते की कट ऑफ. बरोबर आहे. त्या जागा फायनल जाऊन जवळपास 946 नंतर वाढल्या होत्या. आणि त्याआधी माझी मेंटॅलिटी असं होती की
जागा किती असो, माझी A4 निघो या न निघो. मागच्या वेळेस प्री राहिली होती, यावेळेस प्री काढायचं म्हणजे हा इगोवर आलो होतं, असंच झालं होतं. मागच्या वेळेस मी कसं प्रीचं थोडं थोडं केलं होतं आणि मेन्स स्कोरिंग राहते म्हणून मेन्सचं केलं होतं. यावेळेस म्हणलं मेन्स मी शेवटच्या 1 महिन्यात करेल, पण पहिलं अभ्यास बऱ्यापैकी इकडे MCR मध्ये झाला, मग पुन्हा त्या वर्षी पण केला, त्यामुळे मग प्रीचा व्यवस्थित करून घेतला. तेव्हा मी प्रीलाच टाइम दिला आणि मेन्सला म्हणजे रात्रीच्या वेळेला थोडं असं टाइम दिला आणि मग प्री निघली आणि मेन्स मग प्री निघाल्यावर थोडं सॅटिस्फॅक्टरी वाटलं का आता जाऊ द्या रिलॅक्स हो थोडंसं, काय करायचं कसं करायचं? नाही, प्रीचं रिझल्ट आल्यावर मला जेवढी खुशी वाटली ना तेवढे 1 एप्रिलला पण नाही वाटली सर. म्हणजे प्री निघाल्यावरती नाही, आता लिखतेच आता जे काय असं. बरोबर. आणि तेव्हा माझे इंग्लिशमध्ये राहिलं होतं 2 मार्कांना आणि मग यावेळेस मी इंग्लिशचा अभ्यास केला होता, चांगलं मॉक वगैरे सॉल्व्ह केले होते, जेवढं टाइम द्यायचं तेवढं दिलं होतं, जिथं जिथं चुका होत होत्या क्वेश्चन वगैरे सगळ्या टाईपचे सॉल्व्ह वगैरे करून पाहत होतो. आणि मग यावेळेस कट ऑफच्या डबल मार्क होते मला सर इंग्लिशमध्ये. कट ऑफ पेक्षा डबल मार्क. किती स्कोर होता यावेळेस इंग्लिशचा 14च्या आसपास होता. 14च्या आसपास स्कोर होता. आणि प्रीचं पण माझं 56 काय तर होतं, 54-56. AFO ला मेन्स मध्ये 40 मार्क जे घेतले ना, तर हे याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी आखली होती आधीपासून? सर मी ऍग्रिकल्चरचा अभ्यास सुरुवातीपासून सेकंड सेमिस्टर पासून स्टार्ट केला होता. आणि मग नंतर सेकंड सेम ते थर्ड इयर पर्यंत असंच नोट्स वगैरे बनवणं किंवा ते केलं होतं. आणि मग नंतर क्लासेस वगैरे जॉईन करून स्वतःचे नोट्स वगैरे बनवले. बरोबर. आणि मग इकडचं तिकडचं वाचून पण ऍड वगैरे केलं, रिव्हिजन केली, ग्रुप डिस्कशन केलं, क्विज वगैरे सॉल्व्ह केले, मॉक टेस्ट दिले. तेव्हा MCRच्या टाइमला म्हणजे खूप अभ्यास झाला होता, पूर्ण बेसिक इच आणि एवढी कन्सेप्ट क्लिअर झाले होते. आई वडिलांची काय रिॲक्शन होती ज्यावेळेस सिलेक्शन झालं? कारण सिलेक्शन होण्याच्या आधीपर्यंत आई वडिलांना धाकधुकच होती. सर मी अगोदर कसं जेव्हा एक्झामचं सांगितलं की बाबा पप्पा हा फॉर्म मी भरलेला आहे, आणि मग ते पप्पाला सांगितलं की मग पप्पा विचारायचे आलं का नाही निकाल, आलं का नाही निकाल. आणि मग कृषी सेवकचं पण सांगितलं होतं, कृषी सेवक मध्ये पण माझं झालं नव्हतं. मग ते पप्पा विचारायचे आशा ठेवून की बा लागलं की नाही, लागलं की नाही. मग ते आलं होतं रिझल्ट आणि मी लागलं नव्हतं तेव्हा. मग काय सांगा बा, मला समजत नव्हतं. मग मी पप्पाला म्हणायचं आलं नाही, आलं नाही, आणि मला एक्झाम बद्दल विचारू नका, मी MSc करता, मला MSc करू द्या मला. नंतर पण मी बॅकअप प्लॅन. नंतर पण मी CCIची एक्झाम दिली, अजून इफकोची पण दिली होती जेव्हा AFOची प्री होती तेव्हा. आणि बरेच एक्झाम दिले होते बँकिंगच्या, पण मी घरी एक पण एक्झाम दिले म्हणून सांगितलं नाही, फक्त MSc करताय हे करताय म्हणून सांगितलं होतं. पण चालू असंच होतं बँकिंगचं. आणि मग AFOची प्री निघल्यावर पण नाही सांगितलं, मेन्सचा स्कोर आल्यावर पण नाही सांगितलं, इंटरव्ह्यूला गेलेलं पण नाही सांगितलं. आणि मग जेव्हा फायनली 1 एप्रिलला रिझल्ट आला, मग तेव्हा म्हणजे असं एवढी आतुरता झाली की आता कधी घरी जातो. मला असं वाटत होतं की पटकन म्हणजे पप्पा समोर मग तिथं सांगा. मग फोन लावला घरी आणि मग उचलले, मग सांगितलं पप्पा जॉब लागली म्हणलं. मग विचारले कुठे लागले म्हणून, मग ऑफिसरला म्हणून लागलो पप्पा म्हणलं. मग खुश झाले पप्पा, बहीण वगैरे घरचे सगळे. मग नंतर थोड्या वेळानं म्हणलं एप्रिल फुल म्हणलं. मग माझी बहीण थोडं हसली थोडं. आणि पप्पाचा आवाज असं एकदम डाऊन झाला. म्हणजे ते कसं खुशी वाटून ते अचानक झालं. मग नंतर म्हणलं नाही खरंच लागले म्हणलं. मग मी ते स्क्रीनशॉट पाठवलं सर. मग विश्वास झाला. मग तेव्हा कुठं खरं वाटलं. अच्छा, मग घरी गेल्यावर ओरडले असतील घरचे. ऍग्रीचे पोरं आपले काय करतील काय नाही याचा काही नेम नाही. बरं, आता नवीन जे विद्यार्थी येत आहेत समजा, त्या विद्यार्थ्यांना काय सजेशन देशील, काय सांगशील की बाबा काय करायला पाहिजे, काय असायला पाहिजे? आता जे काही विद्यार्थी असतील पुढं कोणत्या पण एक्झामची प्रिपरेशन करणारे, तर प्रिपरेशन असं करताना असं करा की तुम्ही तिचं 100% द्या. तुम्हाला असं वाटलं नंतर नाही वाटलं पाहिजे की बा मी जर अजून थोडं केलं असतं तर असं झालं असतं, तसं झालं असतं. जेव्हा तुम्ही 100% देता ना, तेव्हा रिझल्ट आलं नाही तरी चालतंय, फक्त तुम्ही 100% द्या. आणि कसं
की कधी कधी आपण पॉईंटनं राहतो म्हणा कोणत्या तरी एक्झाममध्ये, की मग तेव्हा कसं वाटतं की बा आता बस झालं यार, आता सोडून द्यावं, असे वाले ते मेंटॅलिटी तयार होते. मग ते तसं होऊ न देता तिथून लगेच स्टार्ट करायचं. ओके. हां, तिथं मध्ये ब्रेक वगैरे पडू द्यायचं नाही. किती दुःख वगैरे झालं तर एकच दिवस ठेवायचं ते. हां, एकच दिवस तुम्हाला झालं दुःख झालं एक दिवस तेव्हा. हां, तुम्हाला रडून घ्यायचं, रडून घ्या, काय करायचं करू घ्या. परत मग तुमचं जे काही गोल आहे तिथून स्टार्ट करा. बर. हां. अच्छा. चला, खूप चांगलं वाटलं आकाश तुमच्यासोबत बोलून. आणि तुम्हाला भविष्यासाठी, येणाऱ्या फ्युचरसाठी, तुमच्या पंजाब नॅशनल बँकेच्याही भविष्यासाठी, कारण तिथे ऑफिसर म्हणून तुम्हाला काम करायचं, या सगळ्या गोष्टींसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही आलात आमच्याशी, तुमचे जे अनमोल मार्गदर्शनच म्हणू आम्ही आता, की ते तुम्ही विद्यार्थ्यांसोबत शेअर केलं, तुमचे अनुभव तुम्ही शेअर केलेत, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि भविष्यासाठी खरंच खूप खूप शुभेच्छा. असे संपर्कात राहा शेवटपर्यंत, अजून मोठे व्हा. आणि तुम्हालाही पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि आई वडिलांना सुद्धा खूप खूप अभिनंदन, तुमच्या आई वडिलांचं सुद्धा, की आवाज वाढला, डाऊन झाला, पण फायनली एकदाच झालं, त्याचा एक आनंद. म्हणजे पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा असावा तिन्ही लोकेट झेंडा. बरोबर आहे का? की मला वाटतं नक्कीच आई वडिलांनाही ती खूप प्राऊड मुवमेंट तुमच्यासाठी असणार आहे. येस. तर चालेल, आपण भेटूया पुढच्या अजून एका सेगमेंटमध्ये किंवा पुढच्या अजून एका अर्जुन सॉफ्ट सारथीमध्ये. तोपर्यंत तुर्तास तुमची रजा घेतो. आणि तुम्ही सुद्धा आता परीक्षा आलेल्या आहेत, त्या परीक्षांचा अभ्यास पुढे कंटिन्यू चालू ठेवावा. तुम्हाला सुद्धा परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा. थांबूयात. धन्यवाद.